हॅलो मित्रांनो, नमस्कार. तुम्हाला माहिती आहे ना, आता आज 21 जानेवारी आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांना आज 21 जानेवारी पर्यंतच मुदत दिली होती, की त्यांनी ठरवायचं होतं की भारतामध्ये जो होणारा भारत आणि श्रीलंके या दोन देशांतर्गत जो होणारा 7 फेब्रुवारी 2026 पासून जो होणारा T20 क्रिकेट वर्ल्ड कप होता, त्याच्यामध्ये त्यांना सहभागी होण्यासाठी त्यांना भारतामध्ये मॅचेस खेळण्यासाठी ज्या ग्रुप स्टेजच्या मॅचेस होणार आहेत, त्या मॅचेस खेळण्यासाठी त्यांना विचार करण्यासाठी 21 जानेवारी ही आज शेवटची डेट होती. आणि वृत्तांच्या अहवालानुसार अशी माहिती समोर येत आहे की ICCच्या अधिकाऱ्यांनी बांगलादेश क्रिकेट बोर्डच्या सोबत आज व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा चर्चा केल्यानंतर एक निर्णय असा समोर आलेला आहे की बांगलादेशी क्रिकेट बोर्ड यांना त्यांच्या खेळाडूबद्दल भारत आणि भारतामधील इतर ठिकाणी खेळणाऱ्या सामन्याच्या सोबत त्यांच्या खेळाडूबद्दल सुरक्षा किंवा संरक्षणाबद्दल खात्री नाही. त्यामुळे त्यांनी भारतामध्ये क्रिकेट खेळण्यास नकार दिला आहे. त्यामुळे बांगलादेशच्या जागी क्रिकेट रेटिंगच्या गुणाच्या क्रमानुसार स्कॉटलंड या देशाच्या क्रिकेट संघाला संधी देण्यात आलेली आहे. आणि ICCने असे जाहीर केलेले आहे की पूर्वनियोजित जो कार्यक्रम आहे ICCचा क्रिकेट वर्ल्ड कप T20 2026चा, त्या पूर्वनियोजित कार्यक्रमानुसारच तो वर्ल्ड कप पुढे खेळवला जाईल. आणि विशेषतः हा जो मुद्दा आहे तो ॲक्च्युली मुस्तफिजूर हा जो काही बांगलादेशी खेळाडू आहे याला IPL मधून वगळल्यानंतर भारत आणि बांगलादेश यामध्ये जो पॉलिटिकल क्रायसिस तयार झाले होते, याच्यामुळे हा बांगलादेश क्रिकेट बोर्ड यांनी जो वर्ल्ड कप होणार आहे याच्यावरती बहिष्कार टाकलेला आहे. आणि सोबत हा निर्णय आलेला आहे की बांगलादेश हा क्रिकेट भारतामध्ये खेळणार नाही. त्यामुळं त्यांना त्यांच्या जागी स्कॉटलंड या संघाला स्थान देण्यात आलेलं आहे. पाहूया पुढे अजून पाकिस्ताननी अजून कोणत्याही वृत्ताला दुजोरा दिलेला नाहीये, कारण पाकिस्तानचे सगळेच्या सगळे सामने हे पूर्वनियोजित श्रीलंका या देशामध्ये होणार आहेत. त्यामुळं पाकिस्तानला कोणतीही अडचण नाही. जर त्यांनी तसं केलं असेल किंवा बांगलादेशला पाठिंबा दिला तर त्यांच्या जागी सुद्धा हॉलंड या संघाला संधी देण्याचं ICCनं जाहीर केलंय. परंतु पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड PCB कडून कोणत्याही प्रकारचा या वृत्ताला दुजोरा नसल्यामुळे तुर्तास बांगलादेश या क्रिकेट संघाला BCB कडून बहिष्कार टाकल्यानंतर त्यांच्या जागी स्कॉटलंड या संघाला संधी दिलेली आहे. तो